जेब खाली हो तो फिर भी मना करते नहीं देखा, जेब खाली हो तो फिर भी मना करते नहीं देखा, मैंने पापा जैसा कोई इंसान नहीं देखा, मैंने पापा जैसा कोई इंसान नहीं देखा। लक्षात नसलेला बाप, वडील, बाबा, पप्पा, डॅडी, पिता लिहिण्याला बोलण्याला खूप चांगलं वाटतंय, पण आपण प्रत्येक जण सहजपणे नेहमी जाणून बोलून शब्द उच्चारतो, तो म्हणजे बाप. होय होय बापच. त्याच बापाविषयी थोडाफार. आई घरात मांगल्ले असते तर बाप घराचा अस्तित्व असतो, पण घराच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतला आहे का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी बोललं जात नाही, कोणत्याही व्याख्यात त्यांच्याविषयी जास्त वेळ बोलत जात नाही. संत महात्मा आईचंच महत्व अधिक सांगितलं आहे, देवा ठिकाणी आईचंच कौतुक केलं आहे, चांगली गोष्टीला आईचीच उपमा दिली जातो, बापाचा विषय कुठेच बोलला जात नाही. काही लोक बाप रेखाटला पण तोही तापट व्यसनी मारझोड करणारा समाजात 1-2% बाप अशी असतील आहे, पण चांगले पिताबद्दल काय आणि चांगले वडिलांबद्दल काय? रोजच्या जेवणाची सवय करणारी आई आमच्या लक्षात राहतो, पण आयुष्याचे शिदोरीची सवय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई रडते पण वडिलांना रडत येत नाही, स्वतःचा बाप वारला तरी रडत येत नाही, कारण छोट्या भावंड्यांना जपायचा असतो. चटका बसला, ठेच लागली तरी आईचंच नाव तोंडावर येतो. चटका बसला, ठेच लागली तरी आईचंच नाव तोंडावर येतो. पण हायवेला ट्रक समोर येणारा बापरे हा शब्द तोंडावर येतो, कारण छोट्या गोष्टीला आईचंच नाव तोंडावर येतो आणि मोठ्या गोष्टीला आईचंच नाव बापाचं